प्रॉब्लेम फाइंड आउट मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा. आपल्याला साईज दिलाय आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. साईज बघतो आपण 2, 4, 6, 8, 10 अँड 12 आणि त्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 6, 8, 16, 15, 16, 15, 13, 6. प्रॉब्लेम दिला आपल्याला की फाइंड आउट मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा. त्यामध्ये आपल्याला साईज दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे. साईज बघतो आपण की 2, 4, 6, 8, 10, 12 आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 6, 8, 16, 15, 13 अँड 6. प्रथम आपण मोड काढत असताना ऑब्झर्वेशन मेथडचा आपण विचार करतो. बघतो आपण की ऑब्झर्वेशन मेथडने आपल्याला मोड काढता येतो का. तर बघतो आपण की फ्रिक्वेन्सी आपण ऑब्झर्वेशन करत असतो. तर फ्रिक्वेन्सी दिसतो आपल्याला 6, त्यानंतर वाढ झाली 8, त्यानंतर वाढ झालेली आहे 16, त्यानंतर 15 कमी झाली, त्यानंतर परत कमी झाले 13, त्यानंतर परत कमी झाली 6. परंतु बघतो आपण की ते जे काय वाढ झालेली आहे आणि त्यानंतर वाढ झाल्यानंतर जे काय कमी झालेले आहे, तर त्यामध्ये कसं की आपल्याला फरक दिसतो आपल्याला की वाढ 8 नंतर एकदम 16 झालेली आहे. यामध्ये फरक खूप आहे आणि त्यानंतर कमी होता नाही. बघतो आपण की 15, 13 असं तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा वेळेस बघतो आपण की आपल्याला मोड ऑब्झर्वेशन मेथडनं सांगता येत नाही. कारण काय की सुरुवातीला आपण बघितलं की वाढत जायला पाहिजे, त्यानंतर कमी व्हायला पाहिजे. परंतु वाढत असताना जो काय त्याचं स्पीड जी असेल, ती स्पीड त्याची कमी होताना असायला पाहिजे. इथे काय दिसतो वाढताना खूप वेगाने वाढलेले आहे आणि त्यानंतर ती कमी कमी होत आहे. अशा वेळेस आपल्याला ऑब्झर्वेशन मेथडने ते सांगता येत नाही. त्यामुळे आपण काय करू, ग्रुपिंग मेथडचा आपण इथे अवलंब करू. ऍक्च्युली जसं आपण विचार जर केला तर सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे तुमची 16 आहे आणि इथे दिसतो आपल्याला वाढ झालेली आहे, त्यानंतर कमी झालेली आहे. त्यामुळे 16 तुमचं ठरतो इथे फ्रिक्वेन्सी सर्वात मोठी आणि त्याचं मेजर जर बघितलं 6 आहे, तर त्यामुळे तुमचं 6 हे काय ठरतो मोड ठरत असतो. परंतु इथे आपण बघितलं की जी वाढ झालेली आहे ती वाढची जी स्पीड आहे ती जास्त आहे आणि ती कमी होताना फार कमी दिसतो आपल्याला. तर त्यामुळे आपण ऑब्झर्वेशन मेथडने आपण ते सांगू शकत नाही. त्यामुळे आपण इथे सेकंड जी मेथड आपली ग्रुपिंग मेथड, त्यामुळे आपण ग्रुपिंग मेथडने ते शोधून काढू. ठीक आहे. सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ मोड बाय ग्रुपिंग मेथड. मग बघतो आपण इथे की ग्रुपिंग मेथडनी जेव्हा आपण मोड काढत असतो तर ते कसं कॅल्क्युलेट केला जातो ते. तर बघतो आपण की तुम्हाला जे साईज दिला आहे एम, त्यासाठी एक कॉलम तयार करतो आपण. त्यानंतर फ्रिक्वेन्सी करिता 6 कॉलम आपण तयार करत असतो. फ्रिक्वेन्सी करिता 6 कॉलम तयार करत असतो. त्यामुळे प्रथम कॉलम तयार करून घ्यायचं. काय म्हटलं मी की असे तुम्हाला ग्रुपिंग मेथडकडे तुम्हाला 7 कॉलम लागतील. त्यामुळे आपण 7 कॉलम तयार करून घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. त्यानंतर फर्स्ट कॉलम मध्ये नेहमी मेजर लिहून घ्यायचं. मेजर म्हणजे तुमची साईज 2, 4,
6, 8, 9, 10 and 12. ठीक आहे. काय करायचं, फर्स्ट कॉलममध्ये मेजर लिहून घ्यायचं. इथे बघतो आपण की तुमचं कंटिन्युअस असो या डिस्क्रीट सीरीज असो, तुम्हाला जेव्हा ग्रुपिंग मेथड नुसार तुम्हाला जेव्हा मोड काढत असतो, अशा वेळेस तुम्हाला असे 7 कॉलम आवश्यक असतील. आणि याच पद्धतीने तुम्हाला डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीज तुम्हाला ते काढावाच असतो. तर प्रथम आपण इथे लिहिले काय, एम लिहिलं आपण साईज, त्यानंतर एफ, F1 आपण म्हणू त्याला. एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी तुमची, ती फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची. त्या मेजर समोर त्याची फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची. जसं 2 ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 6, 4 ची 8, 6 ची 16, 8 चं 15, 10 चं 13 आणि 12 चं 6. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रथम मेजर लिहून घेतली आणि त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी लिहून घेतली. याला आपण F1 म्हटलं फ्रिक्वेन्सीला. त्यानंतर तुम्हाला F2, F3, F4, F5 आणि F6 असं तुम्हाला नेक्स्ट जे असतात तुमचे कॉलम्स असतात, त्या कॉलमला नाव द्यायचं. पहिलं मेजर, त्यानंतर F1, F2, F3, F4, F5, F6. त्यानंतर लक्षात ठेवायचं की आपण F1 मध्ये काय केलं, आपण जी काय तुम्हाला उदाहरणामध्ये फ्रिक्वेन्सी दिली होती ती फ्रिक्वेन्सी आपण लिहून घेतली. ठीक आहे. त्यानंतर F2 मध्ये काय करायचं, जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्या फ्रिक्वेन्सीचं काय करायचं, दोघांचा गट तयार करायचं आणि त्या गटाची बेरीज कुठे लिहायची, F2 मध्ये लिहायची. मग काय करू आपण प्रथम, की जे काय तुमचं F1 कॉलम जे आहे तुमचं F1 कॉलम तुम्हाला जे काय फ्रिक्वेन्सी दिली आहे त्या फ्रिक्वेन्सी जे आहे तुम्हाला त्याचं आपल्याला दोघांचा गट तयार करायचा. मग गट कसं तयार करायचं बघा, 6 आणि 8 असा एक गट झाला तुमचं, कारण की आपला दोघांचा गट तयार करायचा आहे. त्यानंतर 16 and 15 and 13 and 6 असं आपण दोघांचा गट तयार केला. आणि त्यानंतर गट तयार केल्यानंतर या दोघांची बेरीज कुठे लिहायची, F2 मध्ये लिहायची. ठीक आहे. मग दोघांची बेरीज करा. आता गट आपण तयार केलेला आहे. इथे बघतो आपण की 3 गट तयार झालेले आहेत. पहिला गट आहे तुमचा 6, 8, दुसरा गट आहे तुमचं 16, 15 आणि तिसरा गट आहे तुमचं 13, 6. त्यानंतर त्या गटाची बेरीज करायची. जसं पहिला गट आहे तुमचं 6 आणि 8 आहे. 6 + 8 दोघांची बेरीज करा आणि बेरीज कुठे लिहू आपण, F2 मध्ये लिहायचं आणि याच्या सेंटर मध्ये लिहायचं. किती येतो, 14. ठीक आहे. त्यानंतर दुसरा गट 16, 15 चा आहे. मग दोघांची बेरीज करा. 16 + 15 31. या दोघांच्या सेंटर मध्ये लिहायचं 31. त्यानंतर शेवटचा गट आहे 13, 6 दोघांची बेरीज करा. 13 + 6 19. अशा पद्धतीने काय केलं आपण, F2 मध्ये आपण जे फ्रिक्वेन्सी आहे त्याचा काय केलं आपण, फ्रिक्वेन्सीचा आपण दोघांचा गट तयार केला आणि त्याची बेरीज लिहून घेतली. त्यानंतर आता F3. F3 मध्ये काय करायचं, जे काय तुमचं F1 जे फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे सेकंड कॉलम जे आहे तिथे सुद्धा आपल्याला दोघांचा गट तयार करायचा आहे. परंतु दोघांचा गट तयार करत असताना काय करायचं, की प्रथम पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे 6 हिला सोडून त्यानंतर जे काय संख्या आहेत त्या दोघांचा काय करायचं, ग्रुप तयार करायचा. जसं इथे बघतो आपण की जसं F3 ची आपण व्हॅल्यू शोधून काढायची आहे. त्यामुळे काय करू आपण, की पहिली जी फ्रिक्वेन्सी सोडला आपण म्हणजे 6 सोडला आपण, त्यानंतर तुम्हाला काय दिसतात 8, 16, 15, 13, 6. तर यांचा विचार करायचा आणि यांचा काय करायचा, तर दोघांचा गट. मग पहिला गट काय तुमचं 18, 16, दुसरं तुमचं 15, 13
आणि तिसरं होणार का 6च आहे, सिंगल संख्या आहे, आपल्याला 2 संख्या पाहिजेत, त्यामुळे गट तयार होणार नाही, त्यामुळे तिथे फक्त 2च गट तयार होतील, 8 आणि 16चं आणि 15 आणि 13चं. ठीक आहे. काय केलं आपण, पहिली फ्रिक्वेन्सी सोडून दिली म्हणजे 6 सोडलं आपण, त्यानंतर जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिसतात त्यांचा काय करायचं, आपला दोघांचं गट तयार करायचा. मग आपण दोघांचा गट तयार करू. 8 आणि 16चं एक गट तयार होईल, त्यानंतर 15 आणि 13चं एक गट तयार होईल. आता इकडे बघतो खाली आपल्याला फक्त 6च दिलेलं आहे, परत एक संख्या असते ते गट तयार झालं असतं, कारण गट व्हायसाठी तुला 2 संख्या पाहिजे, तुम्हाला एकच दिला त्यामुळे आपण त्याला सोडून दिलं. अशी आपल्याला आता किती 2 गट मिळाले. पहिला जो गट आहे तुमचं 8 16, त्यामुळे आपण दोघांची बेरीज करू, 8 + 16, दोघांची बेरीज करा आणि ती काय करायचं F3 मध्ये लिहायचं आणि या दोन संख्याच्या मध्ये लिहायचं. किती तो 24. त्यानंतर दुसरा गट आहे तुमचं 15 + 13, दोघांची बेरीज करा आणि त्या गटामध्ये लिहायचं F3 मध्ये किती येईल 28. ठीक आहे, हे झालं F3 झालं तुमचं. त्यानंतर F4, आहे आपलं. F2 मध्ये काय केलं आपण की सुरुवातीपासून आपण दोघांचं गट तयार केलं, त्याची बेरीज लिहिली. F3 मध्ये काय केलं आपण, पहिली फ्रिक्वेन्सी सोडून दिली, त्यानंतर दोघांचं गट तयार केलं आणि त्यांची बेरीज लिहिली. आता F4 मध्ये काय करू आपण की सुरुवातीपासून जी काही तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे त्याच्या सुरुवातीपासून तिघांचा गट तयार करायचा आहे आणि त्यांची बेरीज F4 मध्ये लिहायचं. ठीक आहे, मग काय म्हटलं की सुरुवातीपासून तिघांचं गट तयार करायचं, त्यामुळे गट आपण तयार करून घेऊ. प्रथम 6 8 and 16, 6 8 16 या तिघांचा एक गट झाला. त्यानंतर 15 13 6 या तिघांचा एक गट झाला. असं बघतो आपण की आपल्याला 2 गट तयार झालेले आहेत. काय केलं आपण, सुरुवातीपासून तिघांचा एक गट तयार केला, अशा पद्धतीने आपल्याला किती 2 गट मिळाले. त्यानंतर या तिघांची काय करू आपण, आता त्या गटांची बेरीज करू 3 संख्यांची आणि ती F4 मध्ये लिहायचं. ठीक आहे, मग बघतो आपण 6 + 8 + 16 यांची बेरीज करा आणि ती आपण लिहू F4 मध्ये आणि सेंटर मध्ये लिहायचं किती 40. त्यानंतर दुसरा गट आहे तुमचं 15 + 13 + 6 या तिघांची बेरीज करा आणि सेंटर मध्ये लिहायचं 34. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण F4 ची व्हॅल्यू आपण शोधून काढली. काय केलं आपण, सुरुवातीपासून तिघांचा गट तयार केला, जेवढे काय गट तयार होतील तेवढे गट तयार करून घ्यायचं, त्यानंतर त्या गटांची बेरीज F4 मध्ये लिहायचं. त्यानंतर F5 मध्ये काय करायचं, आता पहिली फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची आणि त्यानंतरच्या फ्रिक्वेन्सीचे काय करायचं, तिघांचा ग्रुप तयार करायचा. मग बघतो आपण की पहिली फ्रिक्वेन्सी 6 सोडून दिली आपण, त्यानंतर तिघांचं गट तयार करायचं. मग काय होईल तुमचं 8 16 15 याचे गट तयार होईल, त्यामुळे आपण 8 16 15 याचा आपण एक गट तयार केला. त्यानंतर नंतर बघतो आपण गट तयार होतो का, तर नंतर बघतो 13 6 असे दोनच संख्या दिल्या आहेत, आपल्याला 3 संख्या पाहिजेत कारण की तिघांचा एक ग्रुप होत आहे, त्यामुळे ते दोनच होत आहेत, त्यामुळे आपण त्याला सोडून दिलं. लक्षात घ्यायचं नाही, 3 जर संख्या असतील का खाली परत असेल तर आपण एक ग्रुप तयार होईल तुमचं. तर इथे बघतो आपण की एकच ग्रुप तयार झालेला आहे तुमचं, पहिली फ्रिक्वेन्सी सोडली त्यानंतरचे आपण तिघांचं एक गट तयार केला, तर ते मिळतं आपल्याला 8 + 16 + 15 या तिघांची बेरीज करा आणि त्या F5 मध्ये लिहायचं. मग काय होणार 8 + 16 + 15 39 आणि त्यानंतर आता शेवटचा कॉलम उरला आपलं F6.
F6 मध्ये काय करायचं, सुरुवातीचे 2 फ्रिक्वेन्सी सोडून द्यायचे. म्हणजे कुठले 6 आणि 8 आपण सोडून दिलं. ठीक आहे, 2 सोडलं. त्यानंतर काय करायचं, तिघांचा ग्रुप तयार करायचा. मग 6 आणि 8 सोडल्यानंतर काय मिळतं आपल्याला, 16, 15, 13 असा एक ग्रुप झाला. त्यानंतर खाली बघतो आपण 6 सिंगल आहे, ग्रुप तयार होत नाही, त्यामुळे सोडून दिलं. मग आपल्याला ग्रुप मिळालं, एकच ग्रुप मिळालं आणि ते आहे 16 प्लस 15 प्लस 13. या तिघांची बेरीज करू आणि त्या F6 मध्ये लिहून घेऊ. बेरीज येतो 44. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मेजर लिहून घेतलं प्रथम, त्यानंतर जे F1 मध्ये आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेतली, त्यानंतर F2, F3, F4, F5 आणि F6 यांची व्हॅल्यू आपण शोधून काढली. त्यानंतर आपल्याला अनालिसिस करायचं आहे. यालाच तुम्ही कंटिन्यू करू शकता. अनालिसिस, त्याचं विश्लेषण करू आपण आता. आपण फ्रिक्वेन्सी त्याचा अनालिसिस करू. फ्रिक्वेन्सीचं काय करायचं बघा. आता फर्स्ट फ्रिक्वेन्सी जी आहे, तर फर्स्ट फ्रिक्वेन्सीमध्ये सर्वात मोठी संख्या कुठली आहे हे बघायचं. कुठली आहे, 16. ठीक आहे. त्यानंतर F2 मध्ये सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे ते बघायचं. 14, 31, 19 म्हणजे 31. त्यानंतर F3 मध्ये सर्वात मोठी कुठली संख्या बघायचं, त्याला राऊंड करायचं. 24 आणि 28. 28 मोठी आहे. त्यानंतर F4 मध्ये सर्वात मोठी कुठली आहे, 30 दिलाय तुम्हाला आणि दुसरा 34 सर्वात मोठी आहे, 34. त्यानंतर F5 मध्ये सिंगलच आहे, म्हणजे 30 असेल, आणि F6 मध्ये सुद्धा सिंगल असल्यामुळे 30 मोठी असेल. ठीक आहे. असं आपण F1, F2, F3, F4, F5, F6 मध्ये जे फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिल्या त्याची सर्वात मोठी संख्या कुठली ते आपण लक्षात घेतलं आणि त्यानंतर त्याचं अनालिसिस करू आपण आता. जसं बघतो आपण की F1 मध्ये 16 तुमची सिंगलच आहे, म्हणजे आपण याची बेरीज केली नाही. त्यामुळे काय करू आपण, 2, 4, 6, 8, 10 and 12. 2, 4. ठीक आहे. आता बघतो आपण की पहिलं जे आहे तुमची F1 मध्ये 16 आहे, हे सिंगल आहे, बेरीज नाही त्याची दिलेली आहे, त्यामुळे ती कोणाची आहे, 6 या मेजरची आहे. त्यामुळे या 6 मेजर समोर आपण एक खुणा करू. ठीक आहे. त्यानंतर F2 मध्ये बघतो आपण की 31. 31 कशी आली होती, दोघांची बेरीज आहे. दोघांची बेरीज कुणाची आहे, 16 प्लस 15 ची बेरीज आहे. मग त्यामुळे 16 आणि 15चं मेजर बघतो आपण, काय, 6 आणि 8. त्यामुळे 6 समोर आणि 8 समोर काय आपण एक एक खुणा करू आपण. 6 समोर एक करू आपण इथे आणि 8 समोर एक खुणा करू. ठीक आहे. त्यानंतर F3 मध्ये बघतो आपण की सर्वात मोठी संख्या कुठली तुमची, 28 होती. 28 कशी आली होती, दोघांची बेरीज. मग दोन कुठले आहेत, 15 आणि 13. त्यामुळे 15चं मेजर किती, 8 आहे, आणि 13चं मेजर किती आहे, 10 आहे. त्यामुळे 8 आणि 10च्या समोर आपण एक एक खुणा करू. मग 10 समोर, सॉरी 8 समोर एक खुणा आणि 10 समोर एक खुणा. त्यानंतर F4 मध्ये बघतो आपण की सर्वात मोठी संख्या कुठली आहे, 34 आली होती. 34 कशी आली होती, आपल्याला मिळाली होती ती तिघांची बेरीज. मग तीन कुठली संख्या आहे, 15, 13 अँड 6. त्यामुळे 15चं किती आहे मेजर, 8, 13चं मेजर आहे 10 आणि 6चं मेजर आहे 12. त्यामुळे 8, 10 आणि 12 त्यासमोर आपण एक एक खुणा करू. 8 समोर एक करू आपण, 8 समोर एक, त्यानंतर 10 समोर एक आणि 12 समोर एक.
ठीक आहे. त्यानंतर F5 मध्ये सिंगल संख्या आहे तुमची 39, 30 मोठी आहे. त्यामुळे 39 कशी आली होती? तिघांची बेरीज. मग तिघांची बेरीज कोणाची केली होती आपण? 8, 16, 15. त्यांचं मेजर 4, 6, 8. त्यामुळे आपण 4, 6, 8 समोर आपण एक-एक खुणा करू आपण. कारण की तिथे 4 मध्ये एकदा आली आहे, 6 मध्ये एकदा आली आहे आणि 8 मध्ये एकदा आलेली आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटचं राहिलं आपलं F6 44. हे सुद्धा बघतो आपण की 3 संख्यांची बेरीज आहे. 3 संख्या कुठल्या आहेत? 16, 15, 13. त्यांचं मेजर 6, 8, 10. त्यामुळे 6, 8, 10 समोर आपण एक-एक खुणा करूया. 6 समोर 1, 8 समोर 1 आणि 10 समोर 1. अशा पद्धतीने बघतो आपण की जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळाली होती, ती फ्रिक्वेन्सी कुठल्या मेजरमध्ये मोडतो, त्या मेजरसमोर आपण असं खुणा केलेली आहे. कितीदा आली ते. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आपण खुणा केल्या त्यांचा काय करायचं आता? बेरीज करायची. हां. बघतो 4 मध्ये एक खुणा आहे 1. त्यानंतर 6 मध्ये बघतो आपण किती आहे? 1, 2, 3, 4, 4. 8 मध्ये बघतो आपण 1, 2, 3, 4, 5. आणि 10 मध्ये बघतो आपण 3 आणि 12 मध्ये 1. ठीक आहे. काय मिळालं अनालिसिस मध्ये? 4 मध्ये 1, 6 मध्ये 4, 8 मध्ये 5, 10 मध्ये 3 आणि 12 मध्ये 1. त्यानंतर आता याचं ऑब्झर्वेशन करायचं. 1, 4, 5, 3, 1 मध्ये मोड म्हणजे काय? जी सर्वात मोठी संख्या असेल ती किंवा जास्त येणारी ती. तर इथे सर्वात मोठी संख्या कुठली आहे? 5 आहे. मग त्यामुळे या 5चं मेजर बघायचं. किती आहे? 8 आहे. त्यामुळे तुमचं मोड किती ठरेल? 8. एनालिसिस केलं आपण. सर्वात मोठी 5 आहे. 5चं मेजर बघतो आपण किती आहे? 8 आहे. त्यामुळे मेजर तुमचं किती 8 असल्यामुळे त्याला आपण म्हणूया मोड. मग लिहायचं खाली. बाय ग्रुपिंग मेथड by grouping and analysis method table more repeated size, more repeated size. कुठलं साईज आपल्याला मोर रिपीटेड होऊन राहिलं ते? 8, 8 which repeated 5 times. Therefore, mode is equal to 8. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मोड काढायचा असतो आणि जेव्हा आपण ऑब्झर्वेशन मेथडने आपण मोड स्पष्ट करू शकत नाही, अशा वेळेस तुम्हाला ग्रुपिंग अँड एनालिसिस टेबलनुसार तुम्हाला मोड काढावा लागतो आणि त्याकरिता आपण ग्रुपिंग अँड एनालिसिस टेबल आपण तयार करतो. त्याद्वारे बघतो आपण की कुठली संख्या ही सर्वात जास्त वेळा आलेली आहे. त्याचं मेजर म्हणजेच काय असते तुमचं मोड ठरत असते.